ओके, आपण लेक्चरला स्टार्ट करूया. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की ज्यावेळेस इंटिग्रल नव्हतं त्यावेळेस जे लोक होते किंवा जी सायंटिस्ट होते तर ते कसं इमॅजिनेशन करायचे किंवा त्यांचे इमॅजिनेशन कसं असायचं, कोणत्याही कर्वचा एरिया फाइंड करायच्या अगोदर ते कसा विचार करायचे याच्याबद्दल मी तुम्हाला लास्ट लेक्चरला थोडंसं सांगितलं होतं. तर आजच्या लेक्चरला मी तुम्हाला ॲक्च्युअल इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये कशी प्रोसेस फॉलो केली जाते, त्याच्यानंतर तुम्ही जे वेगवेगळे फॉर्म्युलेज पाठ करता मोस्ट ऑफ द टाइम, साइन असेल, कॉस असेल, टॅन कॉस असेल, कोसेक असेल किंवा दुसरे अरिथमेटिक फंक्शन्स असतील, कोणते लॉगरिथमिक फंक्शन असतील, एक्सपोनेन्शियल फंक्शन असतील, त्याच्या करस्पॉन्डिंगचे फॉर्म्युले असतील ते, तर हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवता किंवा पाठ करता. मग या सगळ्या फॉर्म्युल्यांचा यूज का केला जातो, ते डिराईव्ह कशासाठी केले, त्याचं मेन उद्देश काय की ते फॉर्म्युले ॲक्च्युअल वर्किंगमध्ये आणणं, याच्यामागे मेन त्यांचं एम काय होतं, ते कुठल्या कॅल्क्युलेशनसाठी आणलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या लेक्चरला सांगणार आहे. ओके, तर बघा सर्वात फर्स्ट मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सेम डायग्राम दाखवली होती. लास्ट लेक्चर तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू देतो की लास्ट लेक्चरला मी काय सांगितलेलं होतं. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला असं सांगितलं होतं की समजा तुमच्याकडे एक कर्व आहे आणि तुम्हाला काय करायचं, या कर्वचा एरिया फाइंड करायचा. ओके, त्या कर्ववर दोन फंक्शन्स आहेत, एक आहे एफ ऑफ एक्स आणि एक आहे सिंपल एक्स, आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्या कर्वचा एरिया फाइंड करायचा ए ऑफ एक्स. लास्ट लेक्चरचं रिव्हिजन घेतोय मी फक्त, जेणेकरून आत्ताच्या लेक्चर मी तुम्हाला सांगितले नीट समजायला पाहिजे म्हणून. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस इंटिग्रल माहीत नव्हते, इंटिग्रल ही कन्सेप्ट माहीत नव्हतं, त्यावेळेस ती लोक काय करायचे, समजा या कर्वला काय करायचे, डिवाइड करायचे मल्टिपल पार्ट्स मध्ये. काय पार्ट नंबर फर्स्ट, पार्ट नंबर सेकंड, पार्ट नंबर थर्ड आणि पार्ट नंबर फोर्थ, या चारही एरियाजना मी काय केलं, किंवा हा जो कर्व आहे त्या कर्वच्या जो एरिया आहे त्याला मी काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलं चार पार्ट मध्ये, आणि मी काय केलं, सेपरेट प्रत्येक पार्टचा एरिया कॅल्क्युलेट केला. माझ्याकडे काय पार्ट नंबर फर्स्टचा एरिया कॅल्क्युलेट करू शकतो कारण माझ्याकडे तो रेक्टँगल आहे, पार्ट नंबर सेकंडचा पण एरिया कॅल्क्युलेट करू शकतो कारण तो रेक्टँगल आहे. पण प्रॉब्लेम कुठे यायला लागला, पार्ट नंबर थर्ड आणि पार्ट नंबर फोर्थ मध्ये, कारण याच्यामध्ये काय आहे, कर्व इन्क्लूड आहे. मग अशा वेळेस काय केले, त्याने थोडासा विचार केला, आपल्याला काय करायचं आहे, हा जो रेक्टँगल वाला एरिया आहे तो काय करायचा आहे, वाढवायचा आहे, आणि हा जो कर्व वाला एरिया आहे तो काय करायचा, कमी कमी करायचा. मग त्याने काय केलं, पहिल्यांदा त्याला दोन पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं होतं. त्याने काय केलं, या सेम पार्टला काय केलं, 10 पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. म्हणजे ऑटोमॅटिकली काय झालं, ही जी विड्थ आहे ती विड्थ कमी झाली, आणि कमी झाल्यामुळे काय, हा जो एरिया आहे याची पण विड्थ कमी झाली. त्याने हा एरिया कमी करण्यासाठी या पूर्ण जो कर्व आहे त्याला इतक्या पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, तर तुम्ही म्हणू शकता इनफायनाइट पार्ट मध्ये त्याने डिस्ट्रीब्यूट केलं. जेणेकरून काय झालं बघा, याला जर तुम्ही इनफायनाइट पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट केला तर हा जो पार्ट आहे, आता बघा ह्याची विड्थ केवढी होती, त्याच्यानंतर तुम्ही अजून डिस्ट्रीब्यूट केला तर ह्याची विड्थ केवढी झाली. ओके, हा काय झाला, हा पार्ट पहिल्यांदा एवढा होता, त्याच्यानंतर हा पार्ट काय झाला, एवढाच झाला. हा जो रेक्टँगल आहे हा कशा कसा राहणार, ओके, हा तुम्हाला जो शेप मिळेल तो रेक्टँगलच राहणार आहे. फक्त काय त्याच्यासोबत जो वरचा शेप होता त्याला काय करायचं आहे, त्याचा एरिया तुम्हाला कमी करायचा आहे. तो इतका कमी करायचा आहे की तो जवळजवळ 0 झाला पाहिजे, आणि तो ज्या पॉईंटला 0 होईल त्या पॉईंटला जो फक्त तुम्हाला सिंगल लाईन मिळेल, पण तुम्हाला जो एरिया मिळेल तुम्हाला त्याचे कॅल्क्युलेशन करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला एरिया माहिती करायचं. तरी काय केलं, म्हणून ह्या पार्ट्समध्ये केलं, इनफायनाइट पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, जेणेकरून याची विड्थ इतकी कमी करता येईल की हा जो पार्ट आहे तो जवळजवळ 0 होऊन जाईल, किंवा तो पार्ट तुम्ही निग्लेक्ट करू शकता.
ओके, तुम्ही जर नीट विचार केला तर हा पार्ट कसा कसा कमी करा, तसा हा पार्ट पण कमी होत जाणार. हा पार्ट मध्ये कर्व असल्यामुळे काय होणार, एका स्पेसिफिक पॉइंटला 0 होऊन जाईल आणि त्या भागात तुम्हाला काय मिळेल, फक्त अशी स्ट्रेट लाईन मिळेल. ओके, आणि या तुम्ही काय कराल, हा स्ट्रेट लाईन म्हणजे रेक्टँगल म्हणून कन्सिडर कराल, त्याची काहीतरी स्पेसिफिक 0.0 समथिंग एमएम मध्ये त्याची विड्थ जे काय असेल ते. मग तुम्ही काय कराल, प्रत्येक लाईनचा ते एरिया कॅल्क्युलेट कराल आणि त्या सगळ्या एरियाजना काय कराल, ऍड कराल. ओके, आणि तुम्ही काय कराल, इन्फायनाइट एरियाज मध्ये ऍड केल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल कर्वचा एरिया येईल. ही जी कन्सेप्ट होती ही इमॅजिनरी कन्सेप्ट होती. मॅन्युअली तुम्ही ऍड करू शकत नव्हता कुठल्याही स्ट्रेट लाईनला किंवा कर्वचे एरिया तुम्ही मॅन्युअली कॅल्क्युलेट करणं ही त्यावेळेस इम्पॉसिबल गोष्ट होती. ओके, सो लास्ट लेक्चरला मी तुम्हाला अशा काहीतरी गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यावेळेस तुमच्याकडे इंटिग्रेशन होतं त्यावेळेस लोक थोडासा या पद्धतीचा विचार करत होते. आजच्या लेक्चरला मी तुम्हाला काय सांगणार आहे, सेम कन्सेप्ट, फक्त आता इंटिग्रल तुम्हाला मिळालं. इंटिग्रल ही कन्सेप्ट काय आहे किंवा तिचा वापर आपण कसा करतो, ओके, त्याच्यामध्ये फॉर्म्युले काय वापरतो, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशनचं जो तुम्ही म्हणता इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन एकमेकांच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्ट एकमेकांच्या रिलेटेड का आहे याचं कारण काय आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार या लेक्चरमध्ये. ओके, नीट फक्त लक्ष द्या. बघा, एक डायग्राम कन्सिडर करा. हवं असेल तर मी तुम्हाला ही डायग्राम असेल, ठीक आहे. तुमच्याकडे काय होता, एक कर्व होता, हा जो कर्व आहे हा कर्व होता. तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा एवढाच पार्ट तुमच्याकडे होता. तुम्हाला मी डायग्राम सिम्प्लिफाय करायला दिली, स्टेप बाय स्टेप दाखवून दाखवतो. समजा तुमच्याकडे कसा कर्व आहे, ओके, तुम्ही जो वाय ऍक्सिस आहे त्याला म्हटले एफ ऑफ एक्स आणि जे ऍक्सिस त्याला म्हटले एक्स. ओके, समजा तुमच्याकडे असा एक कर्व आहे, तुम्हाला काय करायचं आहे, या कर्वच्या अंडर किती एरिया आहे किंवा एरिया बाउंडेड बाय द कर्व फाइंड करायचं किंवा एरिया अंडर द कर्व फाइंड करायचं. म्हणजे कर्वचा एरिया काय असेल हे तुम्हाला फाइंड करायचं. मग यासाठी तुम्हाला समजा तुमच्याकडे कन्सेप्ट आहे दॅट इज इंटिग्रल, ती समजा तुम्ही याच्यावर अप्लाय करायची म्हटली तर तुम्हाला कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. पहिली स्टेप असेल, मला काय करायचं आहे, एक स्पेसिफिक जो कर्वचा एरिया आहे याचा एरिया फाइंड करायचा, म्हणून याला म्हटलं एरिया ऑफ एक्स. ओके, मला हा फाइंड करायचा. मग मी ज्या मेथडने फाइंड करणार आहे त्या मेथडसाठी मला काय करावं लागेल, माझ्या जो ऍक्च्युअल शेप आहे, ऍक्च्युअल जो एरिया आहे त्याच्यामध्ये मी काय करेन, एक स्मॉल स्ट्रिप कन्सिडर करेन. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये त्याला स्ट्रिप बोलतात, पण मी सुद्धा म्हणतो तुम्हाला, मी काय केलं, एक ऍडिशनल एरिया त्या एरिया सोबत अजून ऍड केला. ओके, या ऍडिशनल जो एरिया होता त्याला मी म्हटलं डेल्टा एक्स किंवा मी याला म्हटलं एरिया होता ना, हा एरियाला म्हटलं तुमचा डेल्टा ए. ओके, जो मी ऍडिशनल एरिया ऍड केला माझं कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी त्याला मी काय म्हटलं, डेल्टा ए म्हटलं. माझ्याकडे जर एवढी जो माझा पार्ट आहे तो जर माझा एक्स असेल तर हा पार्ट काय येईल, एक्स प्लस डेल्टा ए. ओके, माझ्याकडे जर हा एवढा पार्ट होता, हा एवढा पार्ट जर एक्स असेल तर ऍडिशनल पार्ट एक्स मध्ये कुठला आहे, तर डेल्टा ए आहे, म्हणून एक्स प्लस डेल्टा ए हा माझा पार्ट झाला. ओके, त्याच्यानंतर मला काय फाइंड करायचं होतं, एरिया अंडर द कर्व ए ऑफ एक्स. हा जो एरिया आहे तो एरिया मला फाइंड करायचा. मग याच्यासाठी मी काय केलं, मला काय दिसण्यात आलं, तुम्ही काय केले, ऍडिशनल एरिया त्याच्यामध्ये ऍड केला. ओके,
मग ऍक्च्युअल मध्ये काय झालं, जो माझा ऍक्च्युअल एरिया होता तो काय झाला, बदलला या ऍडिशनल एरियामुळे. आणि जिथे ज्या ठिकाणी ऍक्च्युअल एरियापेक्षा किंवा ऍक्च्युअल जी फंडामेंटल क्वांटिटी असते त्या क्वांटिटी मध्ये जर ऍक्च्युअल क्वांटिटी मध्ये चेंजेस होत असतील तर तिथे आपण काय करू शकतो, डिफरन्शिएशन अप्लाय करू शकतो. ओके, तुमचा एरिया एवढा होता आणि तो एरिया एवढा वाढला आहे. ओके, याच्यामध्ये काय झालं, चेंज ही कन्सेप्ट आली. ओके, आता काय एकदम आलेला एरिया आहे काय नाहीये, त्याच्यामुळे काय जिथे जिथे चेंजेस असतात किंवा चेंजेस ही जी कन्सेप्ट आहे तिथे तुम्ही काय करू शकता, डिफरन्शिएशन अप्लाय करू शकता. मी तुम्हाला अगोदर सांगितलं डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज असतो. पण तो भले ॲव्हरेज रेट ऑफ चेंज असेल, इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज असेल, ते काय मॅटर नाही करत. फक्त एरियामध्ये चेंज होतोय तिथे तुम्ही ते डिफरन्शिएशन अप्लाय करू शकता. ओके, तुम्ही काय केलं, डिफरन्शिएशन अप्लाय केलं. डिफरन्शिएशन काय सांगतं, एव्हरेज रेट ऑफ चेंज ओव्हर अन एक्सट्रीमली स्मॉल इंटरवल. डिफरन्शिएशन काय सांगतं, एव्हरेज रेट ऑफ चेंज असतो ओव्हर अन एक्सट्रीमली स्मॉल इंटरवल. ओके, डिफरन्शिएशन कन्सेप्ट काय असते की एव्हरेज रेट ऑफ चेंज ओव्हर अन एक्सट्रीमली स्मॉल इंटरवल म्हणजे काय असतं, डिफरन्शिएशन असतं. मग आता एव्हरेज रेट ऑफ चेंज काय होता, आता बघा इथे जो ऍक्च्युअल तुमचा एरिया होता ते ए ऑफ एक्स होता आणि ते डेल्टा ए होता. दोघांमध्ये कॉमन जर गोष्ट बघितला तर काय आहे, ए आहे. आणि तुम्ही काय करत होता, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करत होता, म्हणून काय केलं, इथे डी ए लिहिलं. कारण काय, ऍव्हरेज रेट ऑफ चेंज म्हणजे कशामध्ये होतो, चेंज कशामध्ये होतो, ते एरियामध्ये होतो, म्हणून मी काय लिहिलं, डी ए लिहिलं. डिवाइड बाय कुठल्या स्पीडने होतं, तर एक्स या स्पीडने होतं. पहिल्यांदा ते एक्स होतं, त्याच्यानंतर एक्स प्लस डेल्टा ए झालं. म्हणजे ते एक्स या स्पीडने माझा जो चेंज आहे तो एरियामध्ये होतो, म्हणून मी काय लिहिलं, डेल्टा ए डिवाइड बाय डेल्टा एक्स. दिस इज माय ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ओव्हर अन एक्सट्रीमली स्मॉल इंटरवल. ओके, म्हणून मी काय केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया मी कसा लिहिला, डी ए डिवाइड बाय डी एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे काय, एव्हरेज रेट ऑफ चेंज डिवाइड बाय एक्सट्रीमली स्मॉल इंटरवल. एका स्पेसिफिक इंटरवल नंतर एरियामध्ये चेंजेस होतात, हा त्याचा अर्थ होतो. ओके, नेक्स्ट स्टेपला मी काय केलं, मी एक कन्सेप्ट अप्लाय केली. मी काय केलं, एक कन्सेप्ट अप्लाय केली. इथे बघा मी काय केलं, या पॉइंटला नाव दिलेलं एक्स. मग जर मला या स्पीडला नाव द्यायचं असेल तर याला काय म्हणणार, डेल्टा एक्स. ओके, जसं ऍडिशनल एरियाला म्हटलं डेल्टा एक्स, तसंच इथं या एरियाला काय म्हणणार मी, डेल्टा एक्स. कारण चेंज जो होतो तो काय एक्सने होतोय, म्हणून कुठल्या स्पीडने होतो, म्हणून डेल्टा ऍड केलं, डेल्टा एक्स. मी काय केलं, इथे माझ्याकडे कॉन्स्टंट गोष्ट नव्हती किंवा मला रेट माहीत नव्हतं, कुठल्या रेटने माझे जे काय एरिया आहे तो बदलतो हे मला माहीत नव्हतं. म्हणून मी काय केलं, इथे लिमिटची कन्सेप्ट वापरली. लिमिट मध्ये काय म्हणणे बघा, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. आता मी असं काय यूज केलं, कारण मी इथे कन्सेप्ट यूज केली. त्या कन्सेप्टचं नाव आहे कन्सेप्ट ऑफ इन्फिनिटिझम. कन्सेप्ट ऑफ इन्फिनिटिझम. तर ती कन्सेप्ट काय सांगते की जो तुमचा चेंज होणारा जो फॅक्टर असतो त्या फॅक्टरला तुम्ही काय करा, इतकं झिरोच्या जवळ न्या किंवा त्याला इतकं निग्लेजिबल बनवा की तो फॅक्टर तुम्ही निग्लेक्ट करू शकाल. ओके, आपल्याकडे चेंजची व्हॅल्यू ही माहीत नव्हती, म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ऍक्च्युअल जर एरिया फाइंड करायचा असेल किंवा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, हा जो चेंज हा जो काय फॅक्टर आहे त्या फॅक्टरला तुम्हाला तुमच्या कॅल्क्युलेशन मधून निग्लेक्ट करावा लागेल.
आणि ते निग्लेक्ट करण्यासाठी तुम्ही काय केलात, असं कन्सिडर केलात लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. याचा अर्थ काय होतो की डेल्टा एक्स ही जी चेंज होणारी व्हॅल्यू आहे ती इतकी जवळ आहे 0च्या की तुम्ही त्या डेल्टा एक्स ला निग्लेक्ट करू शकाल. पण तुम्ही याचा अर्थ असा होत नाहीये डेल्टा एक्स टेंड्स टू 0. याचा अर्थ असा होत नाही की डेल्टा एक्स इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. डेल्टा एक्स टेंड्स टू 0 म्हणजे काय, डेल्टा एक्स जी काय व्हॅल्यू आहे ती 0च्या खूप जवळ आहे, जेणेकरून तुम्ही डेल्टा एक्स ला निग्लेक्ट करू शकाल. पण ती व्हॅल्यू 0 नाही आहे. 0 इट मीन्स नथिंग, काहीच नसतं. ही एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे. डेल्टा एक्स ही स्पेसिफिक व्हॅल्यू आहे जी व्हॅल्यू 0च्या जवळ आहे पण 0 नाही आहे. ही व्हॅल्यू 0ची इतकी जवळ आहे की तुम्ही त्याला निग्लेक्ट करू शकाल. ओके, असा याचा मिनिंग होतो. डेल्टा एक्स इज इक्वल टू 0 याचा मिनिंग काय होतो की डेल्टा एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, डेल्टा एक्स म्हणजे काहीच नाही असा अर्थ होतो. पण इथे लिमिट मध्ये काय होतो, डेल्टा एक्स टेंड्स टू 0 म्हणजे काय, डेल्टा एक्स ही व्हॅल्यू 0च्या खूप जवळ आहे असा त्याचा अर्थ होतो. बघा इथे मी अजून एक लिमिटची कन्सेप्ट किंवा इन्फिनिटिझमची कन्सेप्ट ऍड केली. मला डेरिव्हेटिव्ह हवा होता म्हणून मी काय म्हटलं, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. काय होतं माझ्याकडे डीए ला मी काय रिप्लेस केलं, डेल्टा एक्स इट मीन्स रेट ऑफ चेंज डिवाइड बाय ओव्हर एन एक्सट्रीमली स्मॉल इंटरवल. म्हणजे काय, रेट ऑफ चेंज होता डेल्टा एक्स, कुठल्या स्पीडनी चेंज होत होता, तर काय डेल्टा एक्सच्या स्पीडनी चेंज होत होता. त्याचा मिनिंग काय होतो, डेल्टा चेंज डिवाइड बाय डेल्टा एक्स. याचा मिनिंग काय होतो, माझा जो एरिया आहे तो डेल्टा एक्स या स्पीडनी चेंज होतो. ओके, माझा जो एरिया आहे तो डेल्टा एक्स च्या स्पीडनी चेंज होतो. आता माझ्याकडे डेल्टा ए आहे म्हणजे काय, एरिया आहे. ओके, एरियासाठी मी काय लिहू शकतो, मग एरियाला जर मला लिहायचं असेल तर एरियाला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं असेल तर मी काय म्हणू शकतो, माझा हा टोटल एरिया म्हणजे काय आहे, तर हा जो डेल्टा एक्स आहे तो डेल्टा एक्स इंटू हे जे फंक्शन आहे ते, म्हणून मी इथे काय लिहिलं, एफ एक्स इंटू डेल्टा एक्स. एफ एक्स इंटू डेल्टा एक्स. मी जर फंक्शनने त्या डेल्टा एक्स ला मल्टिप्लाय केलं तर मला हा एरिया मिळेल. ओके, असं तिथे म्हटलं. त्याच्यानंतर डिवाइड बाय डेल्टा एक्स होता तो ऍज इट इज ठेवला. मग डेल्टा एक्स निग्लेक्ट केलं. काय निग्लेक्ट केलं, बघा लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 काय होतं, एफ ऑफ एक्स इंटू डेल्टा एक्स डिवाइड बाय डेल्टा एक्स. आता या दोन्ही जे डेल्टा एक्स आहेत त्याला मी निग्लेक्ट केलं आणि लास्ट स्टेपला म्हटलं एफ ऑफ एक्स. म्हणजे का, माझा जो राहिलेला फॅक्टर होता दॅट इज एफ ऑफ एक्स, माझा डेरिव्हेटिव्ह भेटला मला एफ ऑफ एक्स. ओके, तर मी असं का म्हटलं, या डेल्टा एक्स निग्लेक्ट का केलं, कारण डेल्टा एक्स टेंड्स टू 0 असं म्हटलं होतं. ओके, म्हणजे डेल्टा एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती 0च्या जवळ आहे, त्याच्यामुळे मी त्या डेल्टा एक्स ला निग्लेक्ट करू शकतो. मी जर मगाशी असं म्हटलं असतं डेल्टा एक्स ही 0च्या जवळ नाही आहे, मग काय 0 आहे असं म्हटलं ना, तर डेल्टा एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की 0 आणि इथे 0. तर बघा काय होईल, 0 डिवाइड बाय 0 येईल, एफ एक्स इंटू 0 दॅट इज 0 आणि डिवाइड बाय 0 टू 0. 0 डिवाइड बाय 0 म्हणजे काय असतं, अनडिफाइंड आहे. 0 डिवाइड बाय 0 ही व्हॅल्यू आपण फाइंड करू शकत नाही मॅथमॅटिक्स मध्ये. भरपूर जणांना असं वाटत असतं की 0 डिवाइड बाय 0 म्हणजे 0 असतं, तसं नाहीये. मॅथमॅटिक्स मध्ये 0 डिवाइड बाय 0 याचा अर्थ होतो अनडिफाइंड. ओके, अनडिफाइंड व्हॅल्यू असते. म्हणून मी इथे म्हटलं होतं डेल्टा एक्स टेंड्स टू 0. डेल्टा एक्स ची व्हॅल्यू इतकी 0 च्या जवळ आहे की त्याला मी निग्लेक्ट करू शकते. म्हणून मी काय केलं, डेल्टा एक्स आणि डेल्टा एक्स ला निग्लेक्ट करून टाकलं. माझ्याकडे राहिलेलं फक्त एफ ऑफ एक्स. ते मी काय लिहिलंय, इथे लिहिलंय. म्हणजे डेरिव्हेटिव्ह केली मला काय भेटला, एफ ऑफ एक्स भेटला. कशासाठी, जस्ट मी कन्सिडर केले त्याच्यासाठी भेटला. मग मला याच्यावरून काय समजलं, या सगळा जो मी प्रकार केला इथे जे काय लिमिट कन्सिडर केलं किंवा या सगळ्या गोष्टीवरून मला काय समजलं, तर बघा जर मला एफ ऑफ एक्स ही व्हॅल्यू माहिती असेल तर मला काय करायचं आहे, एफ ऑफ एक्स या व्हॅल्यूसाठी मला जर एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे तर मी तो कशा वेने कॅल्क्युलेट करू शकतो,
किंवा मला फंक्शन ही व्हॅल्यू माहीत करून घ्यायची असेल, तर तुमच्याकडे एफ ऑफ एक्स व्हॅल्यू असेल तर तुम्ही एफ एक्स कॅल्क्युलेट करू शकता. तर तुमच्याकडे ए ऑफ एक्स आहे तर तुम्ही एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करू शकता. ओके, तिन्ही फॅक्टर्स आहेत, एफ ऑफ एक्स, ए ऑफ एक्स आणि डेल्टा ऑफ एक्स. तिन्ही फॅक्टर्स काय आहेत, रिलेटेड आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन मध्ये तुम्ही जे व्हेरिएबल्स यूज करता ते एकमेकांच्या रिलेटेड असले पाहिजे. म्हणजेच काय, एकमेकांचे फंक्शन असले पाहिजे. ओके, सो आता मी याच्यावरून काय ठरवलं की याच्यावर मला काय टोटल फायनल रिझल्ट काय भेटला की मला जर फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर मी कशी कॅल्क्युलेट करू शकतो. जर मी या एरियाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, मला काय मिळालं, मी ज्यावेळेस या एरियाचा डेरिव्हेटिव्ह घेतला तेव्हा मला काय भेटलं, फंक्शन भेटलं. ओके, मला फायनल रिझल्ट काय भेटला, माझ्याकडे जो एरिया होता ए ऑफ एक्स, ओके, मी त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. मी काय केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया फाइंड केला, तर मला काय भेटलं, रिझल्ट भेटला फंक्शन ऑफ एक्स मिळालं. म्हणजे काय, मला जर एफ ऑफ एक्स हिअर व्हॅल्यू फाइंड करायची असेल किंवा मला जर एरिया कॅल्क्युलेट करायची असेल तर मला काय माहित असलं पाहिजे, माझ्या फंक्शनची व्हॅल्यू काय आहे हे माहित असली पाहिजे. मीन्स एफ ऑफ एक्स काय आहे हे माहिती असलं पाहिजे. समजलं. मग आता हा जो मेन पार्ट होता, हे जे आपल्याला मिळालेलं जे काय सगळं टोटल रिझल्ट होता, याच्यावरून काय झालं, जे इंटिग्रल आहे ही जी कन्सेप्ट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट एकमेकांच्या रिलेटेड निघाली. मी कर्वचा एरिया फाइंड करताना मी काय केलं, एक स्ट्रिप कन्सिडर केली. त्या स्ट्रिपमुळे मला काय समजलं की माझा ऍक्च्युअल कर्व आहे त्याच्यामध्ये मी काय केलं, एरिया वाढवलाय. इट मीन्स काय, ऍक्च्युअल एरियामध्ये चेंज केलाय. मग ज्यावेळेस चेंज ही कन्सेप्ट येते त्यावेळेस मी काय केलं, डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट अप्लाय केली. ओके, आणि मला काय समजलं, जर मी एरिया फाइंड करायचं आहे, एरिया फाइंड करण्यासाठी मी जर डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट अप्लाय करतो तर मला काय मिळतं, माझी जी ऍक्च्युअल फंक्शन आहे ती व्हॅल्यू मला पुन्हा मिळते. ओके, आणि हाच तो मोठा शॉर्टकट होता ज्या शॉर्टकटने तुम्ही डायरेक्टली एरिया फाइंड करू शकत होता. समजा तुम्ही थोडस 2 मिनिटासाठी तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, तुम्हाला एरिया फाइंड करायचं. ओके, तुम्ही काय केलं, तुमच्याकडे एफ ऑफ एक्स आहे हा जो फंक्शन असतो, या फंक्शन साठी तुम्ही काय केलं, समजा तुमच्याकडे एफ ऑफ एक्स आहे. ओके, तुम्ही काय केलं, समजा या फंक्शन साठी एक असं फंक्शन कॅल्क्युलेट केलं जे फंक्शन आहे कॅपिटल एफ ऑफ एक्स. ओके, मी काय म्हणतो ते नीट लक्ष द्या. फक्त ही जी कन्सेप्ट आहे, हे जो वर्डिंग आहे, हे जे सेंटेन्स फॉर्मेशन आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या. मी काय म्हटलं, मी 2 मिनिटासाठी विसरून गेलो की मला एरिया कॅल्क्युलेट करायचं. माझा मेन एम काय आहे की मला फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. जर माझ्याकडे फंक्शन आणि डेल्टा असेल मी डायरेक्ट माझं एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मला अजून एक रिलेशन मिळतंय की मी माझ्याकडे जर मी एरियाचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला डायरेक्ट फंक्शनची व्हॅल्यू मिळते. किंवा माझी फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे काय असते, जो एरिया येणार असतो त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तीच माझी फंक्शनची व्हॅल्यू असते. असं मला एक रिलेशन भेटते फंक्शन आणि एरियामध्ये. ओके, मी काय केलं, 2 मिनिटासाठी विसरून गेलो की मला एरिया कॅल्क्युलेट करायचं. मी काय म्हटलं की जो मला फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्याच्यासाठी मी काय केलं की या फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मी अजून एक असं फंक्शन कॅल्क्युलेट केलं ज्याचा डेरिव्हेटिव्ह हे ओरिजिनल फंक्शन आहे. ओके, माझ्याकडे कुठल्या पद्धतीने मी फाइंड केलं हे मॅटर नाही करत. पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडे स्मॉल एफ ऑफ एक्स आहे. ओके, या स्मॉल एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी मी काय केलं, कुठल्या तरी दुसऱ्या मेथडने, जी मेथड अननोन आहे अशा मेथडनं मी काय केलं, एक कॅपिटल एफ ऑफ एक्स ही व्हॅल्यू फाइंड केली. आणि ही जी व्हॅल्यू आहे, ही कॅपिटल एफ ऑफ ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू काय झाली, माझं जो ओरिजिनल फंक्शन आहे त्याचं काय झालं, डेरिव्हेटिव्ह आहे.
तर अल्टिमेटली ही जी माझी कॅपिटल एफ ऑफ एक्स असेल तो काय असेल माझ्या एरियाच्या बरोबर असेल. समजलं? मी स्मॉल एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय केलं, 2 मिनिटांसाठी विसरून गेलो की मला एरिया कॅल्क्युलेट करायचं. मी काय म्हटलं, माझा जो स्मॉल एफ ऑफ एक्स आहे ही जी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी व्हॅल्यू जी स्मॉल एफ ऑफ एक्स आहे ही व्हॅल्यू फाइंड करायची असेल मला, मी काय केलं, दुसऱ्या कोणत्या मेथडने कॅपिटल एफ ऑफ एक्स त्याच्यासारखं दुसरं फंक्शन कॅल्क्युलेट केलं. ते फंक्शन म्हणजे काय, माझ्या स्मॉल एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर अल्टिमेटली माझा जो कॅपिटल एफ ऑफ एक्स असेल तो काय असेल, माझ्या एरियाच्या बरोबर असेल. समजलं? आणि तुम्हाला सांगतो हे जे कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा तुम्ही जे आता कॅल्क्युलेशन करता, ज्या सगळ्या गोष्टी करता, साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक किंवा सगळे जे फॉर्म्युले यूज करता ते कशासाठी करता, तर स्मॉल एफ ऑफ एक्स साठी कॅपिटल एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करता यावा याच्यासाठी तुम्ही काय करता, आता जे ट्रिग्नोमेट्रीचे किंवा इंटिग्रल डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले आहेत ते अप्लाय करता. ओके, हे ते मेन लॉजिक आहे ज्याच्यामुळं तुम्ही साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक हे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायला लागतात. कशासाठी, तर तुम्हाला ओरिजिनल फंक्शनसाठी असं एक कॅल्क्युलेटेड फंक्शन किंवा असं कॅपिटल एफ ऑफ एक्स ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते जी माझ्या मेन ओरिजिनल फंक्शनचं काय असेल, डेरिव्हेटिव्ह असेल. आणि या टेक्निकमुळे मला काय मिळतं, मला म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्स ही जी काय व्हॅल्यू आहे ते माझं आन्सर असतं. तुम्ही बघा कुठलाही तुम्ही बघा समजा कुठलंही असेल साइन एक्स असेल त्याचं इंटिग्रल फाइंड केला, साइन एक्स इंटिग्रल काय आहे तर मायनस कॉस प्लस. ओके, साइन एक्स समजा इंटिग्रल फाइंड केला तुम्हाला काय इंटिग्रल मिळतं, असे इंटिग्रल मिळतं. मग तुम्हाला कुठलं तरी एक्झाम्पल दिलेलं असतं, इट मीन्स स्मॉल फंक्शन दिलेलं असतं, मग ते कुठलंही असेल, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स डिवाइड बाय 2 असे एखादा फंक्शन दिलंय तुम्हाला. आणि तुम्हाला काय करायचं आहे, या फंक्शनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करता, फॉर्म्युला अप्लाय करता. साइन स्क्वेअरला काय करता, थोडंसं डिवाइड करतात, कॉसला डिवाइड करतात, मग सेपरेट इंटिग्रल कॅल्क्युलेट करतात. ही सगळी प्रोसेस कशासाठी करता तुम्ही, तर तुम्हाला स्मॉल एफ ऑफ एक्स साठी अशी तुम्ही कॅपिटल एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड करू शकता किंवा फाइंड करायचा प्रयत्न करता, जेणेकरून ही जी फाइंड करायला वे आहे तो तुमचं काय असेल, तो स्मॉल जो कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे तो काय असेल, तुमचा कॅल्क्युलेटेड डेरिव्हेटिव्ह असेल स्मॉल एफ ऑफ एक्स आहे. ओके, इन शॉर्ट तुम्ही जे स्मॉल एफ ऑफ एक्स आहे या स्मॉल एफ ऑफ एक्स ला जर तुम्ही ग्राफ करून प्लॉट केला, तुम्हाला फायनल जे समरी आहे थोडक्यात जर सांगायचं झालं तर फायनल समरी काय सांगता येईल की तुमचं समजा कुठलंही फंक्शन असेल स्मॉल एफ ऑफ एक्स, याला समजा तुम्ही ग्राफ वर प्लॉट केला तर तुम्हाला एक कर्व मिळतो. आणि तुमचं अल्टिमेट एम काय असतं इंटिग्रल मध्ये, इंटिग्रलचा मेन यूज काय होतो, तो कुठल्याही कर्वचा कुठल्याही जो अनइक्वल शेप असतो त्या शेप मध्ये काय असतात, अनइक्वल एरियाज असतात. मग तो एरिया फाइंड करण्यासाठी तुम्ही काय करता, इंटिग्रलचा यूज करता. आणि स्मॉल एफ ऑफ एक्स म्हणजे तुम्हाला दिलेले जे फंक्शन असतात किंवा तुम्हाला जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्सला तुम्ही समजा ग्राफवर प्लॉट केला तर तुम्हाला काय मिळतो, कर्व मिळतो. आणि तुम्ही ते एक्झाम्पल्सला काय करता, सॉल्व्ह करता. ओके, त्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करता म्हणजे काय करता, याचा एरिया फाइंड करता. समजलं? अशी कन्सेप्ट असते. आणि मी तुम्हाला ती मगाशी कन्सेप्ट सांगितली, तुम्हाला काय भेटलं होतं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए डॅश ऑफ एक्स. म्हणजे काय, तुमचा जो फंक्शन आहे त्यांचा आणि एरियामध्ये काय भेटलं, रिलेशन भेटलं होतं. तुम्हाला फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर ही फंक्शनची व्हॅल्यू कशाच्या बरोबर आहे, तर जर माझा जो मेन एरिया आहे जो कॅल्क्युलेटेड एरिया तुम्ही कॅल्क्युलेट केला त्या एरियाचा समजा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय भेटेल, फंक्शनची व्हॅल्यू भेटेल. ओके, हे रिलेशन होतं त्याच्यामध्ये. मग मी काय केलं, 2 मिनिटांसाठी विसरून गेलो की मला एरियाची व्हॅल्यू फाइंड करायची. मी काय केलं, या स्मॉल एफ ऑफ एक्स साठी अजून कुठल्या तरी दुसऱ्या मेथडनं मी काय केलं, कॅपिटल एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड केली, जी कॅपिटल एफ ऑफ एक्स त्या स्मॉल एफ ऑफ एक्सचं काय असेल, डेरिव्हेटिव्ह असेल.
तर अल्टिमेटली माझा जो कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे तो काय असेल, माझ्या एरियाच्या बरोबर. ओके, तर हे होतं त्याच्या मागचं मेन लॉजिक. आणि मी ज्या मेथडनं किंवा ज्या प्रोसेसनं कॅपिटल एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट केला किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी जे फॉर्म्युला अप्लाय करतो ते तुमचे हे फॉर्म्युला असतात इंटिग्रेशन, साइन कॉन्स्टंट, कॉन्स्टंट कोशंट. तुम्ही हे फॉर्म्युला काय अप्लाय करता, तुम्हाला स्मॉल एफ ऑफ एक्स वरून कुठल्या तरी फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला एक कॅपिटल एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते, जेणेकरून इनडायरेक्टली तुम्ही काय कराल, एरियाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकाल. ओके, आता या स्मॉल एफ ऑफ एक्स ला किंवा या स्मॉल एफ ऑफ एक्स साठी तुम्हाला कॅपिटल एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायचं. ओके, आणि तो कॅल्क्युलेट करण्यासाठी काहीतरी चांगली लोक होती, तर चांगल्या लोकांनी काय केलं, तुमचे जे फंक्शन्स आहेत किंवा तुमचे जे फॉर्म्युलेज आहेत ते डिराईव्ह केले. कशासाठी, तर स्मॉल एफ ऑफ एक्स साठी जर तुम्हाला कॅपिटल एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर याच्यासाठी तुमच्याकडे कुठल्याही मेथड्स अवेलेबल नव्हत्या. मग ते सोपं करण्यासाठी सायंटिस्टनी काय केलं, इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युलेज आहेत ते डिराईव्ह केले आणि ते फॉर्म्युले तुम्ही आता इंटिग्रल सॉल्व्ह करण्यासाठी वापरता. समजलं? आता जरी समजलं की मेन रिझन काय होतं त्याच्या मागे किंवा तुम्ही हे फॉर्म्युले काय वापरता इंटिग्रेशन मध्ये, तुमच्याकडे जे गिवन फंक्शन असतं त्या फंक्शनसाठी एक अल्टरनेट कॅपिटल फंक्शन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, जे फंक्शन तुझ्या आन्सरच्या किंवा तुमच्या रिझल्टच्या बरोबर किंवा इक्वल असणार आहे, त्यासाठी तुम्ही हे करता, जे इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज आहेत ते वापरता. आणि ते डिराईव्ह केलेले सायंटिस्ट, एका सायंटिस्टनी फॉर्म्युले डिराईव्ह केलेले नाहीये, त्याच्यामध्ये ग्रीक सायंटिस्ट आहेत, खूप सारे ग्रीक सायंटिस्ट आहेत ज्यांनी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले डिराईव्ह करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. ओके, तर हे सगळं लॉजिक होतं इंटिग्रेशन मागे, किंवा तुम्ही जर अगोदर कसा विचार करत होते, त्याच्यानंतर कसे विचार करत होते, त्याच्यात डेरिव्हेटिव्ह कसा असतो, त्या साऱ्या खूप मोठ्या वास्ट कन्सेप्ट आहेत. पण मी तुम्हाला एक बेसिक आयडिया देऊन ठेवली की तुम्हाला जर कधी कोणी विचारलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ऍक्च्युअली प्रोसेस काय असते इंटिग्रेशनची, तुम्ही हे फॉर्म्युले यूज काय करता. ओके, तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकायच्या अगोदर तुम्हाला जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या माहिती असायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हा जो डेमो आहे तो देऊन ठेवलाय. ओके,